नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये, आमच्या एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे सगळ्या दर्शकांची आम्हाला नम्रपणे माफी मागायची आहे. कारण आमचे पोल, एक्झिट पोल याचे अंदाज हे सपशेल चुकलेले आहेत. अगदी ठामपणे, पूर्णपणे आमचे सपशेलचे सगळे अंदाज खोटे ठरलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही खरं म्हणजे आमच्या दर्शकांची माफी मागतो. मात्र त्याबरोबरच एक सांगायला मला नक्की आवर्जून सांगावं असं वाटेल की आमचे अंदाज चुकले किंवा आमचं विश्लेषण चुकलं म्हणजे आम्ही काही अगदी टेबलवर बसूनच सगळे आकडेमोड केली किंवा सगळे ते अंदाज बांधले अशातला भाग नाही. या प्रत्येक विश्लेषणामागे ग्राउंडवर जाऊन सगळा अभ्यास करणे, सर्व परिस्थितीचा अभ्यास आमची टीम ग्राउंड लेवलला जाऊन करत असते. याचं एक साधं एक दोन उदाहरण जर मी तुम्हाला दिले तर रत्नाकर गुट्टे यांच्याबद्दल जे आम्ही विश्लेषण केलेलं होतं, अगदी बारकाईने सगळे बारकावे आम्ही सांगितलेले होते आणि त्यामध्ये आम्ही निष्कर्ष काढला होता की गेल्या वेळेस जे 19,000चं मताधिक्य होतं हे मताधिक्य यावेळेस वाढणार आहे. तीच बाब पाथरी मतदारसंघामध्ये सुरेश वरपुडकरांच्या बाबतीमध्ये आम्ही जे विश्लेषण केलं होतं किंवा माधवराव फडांचं जे केलेलं होतं, सय्यद गब्बरचं केलेलं होतं, हे सगळं पूर्ण जर आपण बारकाईनं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आम्ही हे सगळे बारकावे तपासून पाहिलेले आहेत. पाथरीच्या बाबतीत तेच असेल, गंगाखेडच्या बाबतीत तेच आहे, एवढंच नव्हे तर जिंतूरच्या बाबतीत देखील तेच, परभणीच्या बाबतीत तेच. आणि ओव्हरऑल राज्याचं जेव्हा गणित आम्ही मांडलं किंवा मराठवाड्याचं आणि वेगवेगळ्या रिजन वाईज गणित मांडलं त्यावेळेस मात्र काही बाबींकडे आमचं दुर्लक्ष झालं. विशेष करून विदर्भामध्ये आणि माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत नेण्यामध्ये संघाने जी यंत्रणा उभी केलेली होती त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. लाडकी बहीण या योजनेचा किती सकारात्मक परिणाम होणार आहे त्याकडेही आम्ही दुर्लक्ष केलं, जसं आघाडीने दुर्लक्ष केलं. आणि बाकीचे काही इतर फॅक्टर, मग वैयक्तिक उमेदवारांनी घेतलेली मेहनत, पक्ष पातळीवरून घेतलेली मेहनत, ह्या सर्व बाबींचा जर विचार केला तर याकडे थोडंसं आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही काहीशी भ्रमात राहिलो असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्या अँगलनीच आमचे ते सगळे विश्लेषण करत असताना किंवा बघा त्याचं सगळं एक्झिट पोल करत असताना त्याचा कुठेतरी पगडा याच्यावर होता असं आम्हाला आता जाणवायला लागलेलं आहे. मात्र हे तेवढंच खरं की आम्ही हे विश्लेषण किंवा हे सगळे एक्झिट पोल काही टेबलवर बसून आकडेमोड करून केलेले नव्हते. याचा सखोल अभ्यास आम्ही करत असतो. या पुढच्या वेळेस जेव्हा कोणती निवडणूक येतील आणि त्याचे जेव्हा आम्हाला एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल करायचे असतील तर त्यावेळेस ही बाब आम्ही निश्चित लक्षात घेऊ आणि सर्व अँगलने त्या निवडणुकीकडे बघणं किती गरजेचं आहे हे आम्हाला ह्या निवडणुकीच्या निकालांनी शिकवलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं मला सांगायचं राहिलेलं आहे की ह्या जया पराभवाची मीमांसा करत असताना ज्या पद्धतीनं घवघवीत यश हे महायुतीला मिळालेलं आहे त्या मानानं तेवढी लाट नव्हती असं लोकांचं म्हणणं आहे. आणि एवढं मोठं यश मिळण्यासाठी खूप प्रचंड लाट असायला लागते, मग ती लाट नव्हती असं विरोधकांचं मानणं आहे. आणि मग कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र हा संशय व्यक्त करण्यापूर्वी त्या निकालाचं मला वाटतं की संपूर्णपणे विश्लेषण होणं गरजेचं आहे. त्या जयाची पराजयाची कारण मीमांसा करणं आणि त्याची चिकित्सा सखोलपणे होणं तितकंच गरजेचं आहे. आणि आम्ही जेव्हा काही मतदारसंघात जिथे आम्हाला वाटत होतं की इथे काहीतरी गडबड झाली असावी काय, अशा मतदारसंघांचा जेव्हा आम्ही सखोल अभ्यास केला त्यावेळेस लक्षात आलं की गडबड नक्कीच झालेली आहे. पण ही गडबड मॅन्युअली केलेली नाही, म्हणजे दिस इज नॉट अ डिफॉल्ट. तर त्या ठिकाणचं त्या विजयी उमेदवाराचं नियोजन, प्रचाराचं नियोजन
त्याचबरोबर ही सगळी मतदान प्रक्रिया हाताळण्याचं त्याचं कसब, त्यावरून त्या उमेदवारानं तो विजय खेचून आणल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने जी शंका व्यक्त होतीये ती म्हणजे की बच्चू कडू, हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा उमेदवारांचा जेव्हा पराभव होतो, यशोमती ठाकूर अशा उमेदवारांचा जेव्हा पराभव होतो तेव्हा तिथे कुठेतरी शंकाला वाव असतो आणि मग तिथे शंका घेतली जाते. परंतु शंका कोण घेतं? त्या मतदारसंघाच्या बाहेरचे लोक शंका घेतात. खरं म्हणजे ही शंका त्या उमेदवारांनी घ्यायला पाहिजे, तिथल्या मतदारांनी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की शंका घेण्यापूर्वी, शंकेला जरी वाव असला तरी शंका घेण्यापूर्वी या सर्व निकालांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण, त्या जयापजयाचं, यशापयशाचं सखोल विश्लेषण त्या उमेदवारांनी, जे पराभूत झालेले त्या उमेदवारांनी त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, त्याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. त्याची कारण मीमांसा, वास्तविक कारण मीमांसा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मला वाटतं अशा प्रकारचे काही आरोप करणं चुकीचं ठरणार आहे. आणि म्हणून जसं आम्ही प्रांजळपणे कबूल केलं की आमचे काही पैलू, काही अँगल या निकालाकडे, या निवडणुकीकडे बघण्याचे आमचे सुटले किंवा चुकले, त्यामुळं आणि काही गृहीतकं आम्ही धरली. या गृहीतकांमध्ये मग काही समीकरणं जी आम्ही मांडलेली होती ती समीकरणं आम्ही गृहीत धरली की मुस्लिम आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात या महाआघाडीसोबत आहे आणि दलित मतांचं विभाजन होणार आहे वगैरे वगैरे, जे काही आम्ही ठोकताळे मांडलेले होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडनं जो दुर्लक्षित झाला तो म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा खूप डीप पर्यंत परिणाम या निवडणुकीवर झालेला आहे. मग कुठलाही फॅक्टर काम करत असताना त्या फॅक्टरमध्ये पुरुष फक्त, जर पुरुषांवर तो फॅक्टर लागू झाला, महिलांवर मात्र लागू झाला नाही. महिलांवर फक्त लाडकी बहीण हा एकच फॅक्टर लागू झाला. या विजयामध्ये, एवढ्या मोठ्या विजयामध्ये मला वाटतं 2-3 कारणं याची आहेत. एक तर लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या लाभदायी योजना या सरकारनं लागू केल्या, नसत्यात लागू केल्या नाही तर त्यांच्यावर अंमलबजावणी केली, तो एक फॅक्टर आहे. RSS ज्या पद्धतीनं कामाला लागलेली होती आणि मतदारांना घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीचं जे नियोजन RSSनं संघाने लावलेलं होतं तोही त्या यशामध्ये एक मोठा फायदा आहे, वाटा आहे. त्याचबरोबर या भाजपबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होत असताना महाआघाडीबद्दल कुठेतरी अविश्वासाचं वातावरण दिसत होतं. त्याचबरोबर महाआघाडीचे घटक पक्ष, मग ते काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, हे पक्ष निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होईल, मुख्यमंत्री कोण होईल यावर चर्चा करत राहिले. तीच बाब शरद पवारांची देखील झाली. शरद पवार देखील या निवडणुकीवर त्यांनी त्यांच्या फक्त पक्षाच्या उमेदवारांपर्यंत कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं आणि बाकीचा वेळ त्यांचा, मला वाटतं की निवडणुकी निकालानंतरचे जे सत्तेचं समीकरण जुळवायचं त्यावर त्यांनी त्यांची एनर्जी जास्त खर्च केली आणि म्हणून या निवडणुकीकडे त्यांचंही दुर्लक्ष झालं. या गाफीलपणाचा भाजपाने फायदा घेतला, महायुतीने फायदा घेतला. त्यांनी त्यांची नीती व्यवस्थितपणे आखली, त्या नीतीवर अंमलबजावणी केली आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे एवढा मोठा निकाल, हा जनादेश हा महायुतीच्या बाजूने गेलेला आहे. हे झालं आमचं मत. आपल्याला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार.